Hello student, now we'll continue the next point of JavaScript, that is switch statements, which are used for programming or for coding. First we see the description of the switch statement. The switch case statements are used to build in multi-way decision statement. मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट. आता मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट म्हणजे बघा काय असणार आहे की तुम्ही एक कंडिशन दिल्यानंतर त्याला मॅच होणाऱ्या नंबर ऑफ व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता, कोडिंगमध्ये ॲड करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, स्विच केस स्टेटमेंट. इट टेस्ट द व्हॅल्यू ऑफ गिवन एक्सप्रेशन. It tests the value of given expression against a list of case values. जे तुम्ही एखादं एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याला नंबर ऑफ व्हॅल्यूज जर चेक करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, स्विच केस स्टेटमेंट. देर इज नो डुप्लिसिटी ॲट एनी व्हॅल्यू. देर इज नो डुप्लिसिटी ॲट एनी व्हॅल्यू. तुमच्या कुठल्याही व्हॅल्यूला तिथं काय होणार नाही, डुप्लिकेट व्हॅल्यू मॅच केली जाणार नाही. दॅट इज स्विच केस स्टेटमेंट. देर इज नो मॅन्डेटरी ऑफ डिफॉल्ट स्टेटमेंट. ज्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं कुठलीच केस मॅच झाली नाही किंवा कुठलीच व्हॅल्यू मॅच झाली नाही तर तुम्हाला एखादं डिफॉल्ट स्टेटमेंट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. But there is no compulsion of that default statement. त्याच्यामध्ये महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, the values of the case must be similar data type. केससाठी ज्या व्हॅल्यू तुम्ही मॅच करणार आहात त्याचा जो डेटा टाईप असणार आहे, जो आपण 11th मध्ये वेगवेगळे डेटा टाईप बघितलेले आहेत, टेक्स्ट असेल, नंबर असेल, कॅरेक्टर असेल, तर तो काय असला पाहिजे, सेम डेटा टाईप सगळ्या व्हॅल्यूसाठी तुमचा असला पाहिजे. आता याच्यानंतर मी लिहिणार आहे बघा, सिंटॅक्स लिहिणार आहे केस स्टेटमेंटसाठी. आपण सिंटॅक्स 11th मध्ये असे आपण बरेच सिंटॅक्स बघितलेले आहेत, तुम्हाला आठवत असतील तर डू व्हाईल, डू अंटिल, इफ, नेस्टेड इफ, त्याच्यानंतर फॉर स्टेटमेंट, हे आपण 11th मध्ये बघितलेलं आहे. तसंच सेम आहे, हेच आपण 12th मध्ये कंटिन्यू करणार आहे, फक्त हे केस स्टेटमेंट याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर याच्यासाठी सिंटॅक्स किंवा एक्सप्रेशन लिहिताना तुम्ही कसं लिहायचं आहे बघा, त्याच्यामध्ये कीवर्ड आहेत. तर पहिला कीवर्ड आपण जो वापरणार आहे तो आहे तो स्विच, दॅट इज कीवर्ड. देन इन ब्रॅकेट कम्स एक्सप्रेशन ऑफ युअर स्विच केस स्टेटमेंट. जे तुम्हाला एक्सप्रेशन लिहायचं आहे ते तुम्ही कुठे लिहिणार आहात, तर स्विच ह्या कीवर्ड नंतर तुमचं काय येणार आहे, एक्सप्रेशन येणार आहे. देन हिअर कम्स कर्ली ब्रॅकेट. देन केस व्हॅल्यू फर्स्ट. केस हा काय आहे, तुमचा कीवर्ड आहे आणि व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, तर ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्ही इथे देणार आहात. स्विच व्हॅल्यू 1. देन हिअर कम्स कोलन. देन स्टेटमेंट्स रिलेटेड टू धिस व्हॅल्यू. याच्यानंतर काय येणार आहे तुमचं स्टेटमेंट. मी इथं ब्लॉक 1 लिहिते का तर व्हॅल्यू 1 आहे इथं आणि असे नंबर ऑफ केसेस आपण लिहिणार आहोत, त्याच्यामुळे case value 1 statement block 1 which is related to this value. Then here comes case value 2. याच्यानंतर तुमची कोणती व्हॅल्यू येणार आहे, सेकंड व्हॅल्यू या एक्सप्रेशन साठी. त्याच्यानंतर कोलन. देन अगेन हिअर कम्स स्टेटमेंट. काय येणार आहे इथं, स्टेटमेंट ब्लॉक 2 येणार आहे इथं. स्टेटमेंट ब्लॉक 2 सेम कॉमा. म्हणजे ह्या व्हॅल्यूशी रिलेटेड स्टेटमेंट तुम्ही पहिल्या ब्लॉकमध्ये लिहिणार आहात, व्हॅल्यू 2 च्या रिलेटेड जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्ही ब्लॉक 2 मध्ये लिहिणार आहात. देन हिअर कम्स नंबर ऑफ व्हॅल्यूज, सो आय डॉट हिअर. देन लास्ट व्हॅल्यू जी असणार आहे ते आपण कशाने डिनोट करणार आहे, तर केस व्हॅल्यू n कोलन केस व्हॅल्यू n. आणि त्याच्यासाठी काय येणार आहे तुमचं स्टेटमेंट ब्लॉक n. काय येणार आहे तुमचा स्टेटमेंट ब्लॉक n.
असंच जर तुम्हाला लिहायचं असेल डिफॉल्ट व्हॅल्यू, यातली कुठलीही व्हॅल्यू जर मॅच होणार नसेल किंवा मॅच झाली नाही इन केसमध्ये, तर तुम्ही डिफॉल्ट स्टेटमेंट याच्यामध्ये ॲड करू शकता, विच इज नॉट कंपल्सरी. तुमची चॉईस आहे. जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज इट इज नॉट कंपल्सरी. तर ते लिहिताना कसं लिहायचं बघा, ह्याच्या खालीच येणार आहे. त्याच्यासाठी कीवर्ड आहे तुमचा डिफॉल्ट. कीवर्ड कोणता येणार आहे तुमचा डिफॉल्ट. देन कोलन, इथं कोणतीही व्हॅल्यू येणार नाही, डिफॉल्ट कोलन. आणि तुमचा जो काही स्टेटमेंटचा ब्लॉक असेल, जे स्टेटमेंट तुम्हाला डिफॉल्टला एक्झिक्यूट करायचं आहे ते तुम्ही एक्झिक्यूट करायचं आहे, सेमी कॉमा अँड हिअर एनक्लोजेस कर्ली ब्रॅकेट विच वी स्टार्टेड हिअर. दॅट इज द सिंटॅक्स फॉर स्विच केस स्टेटमेंट. पहिला कीवर्ड येणार आहे तुमचा स्विच, त्याच्यानंतर तुमच्या नंबर ऑफ व्हॅल्यूसाठी जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन येणार आहे. एक्सप्रेशन तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, सिम्पल ब्रॅकेटमध्ये. देन स्टार्ट कर्ली ब्रॅकेट, केस व्हॅल्यू फर्स्ट, त्याच्यासाठी स्टेटमेंट, केस व्हॅल्यू 2, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट सेकंड. दी नंबर ऑफ व्हॅल्यूज हिअर आहे, राईट दी केस व्हॅल्यू एन. जेवढे नंबर ऑफ एक्सप्रेशन व्हॅल्यूज असतील तेवढे तुम्ही इथं लिहू शकता. प्रत्येकसाठी ब्लॉक ऑफ स्टेटमेंट तुम्ही वेगळा लिहायचा आहे. आणि लास्ट येणार आहे, जर तुम्हाला कोणतीच केस व्हॅल्यू मॅच झाली नाही तर तुम्हाला एखादं डिफॉल्ट स्टेटमेंट जर एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, डिफॉल्ट कीवर्ड वापरायचा आहे. त्याच्याखाली तुम्ही त्याच्यासाठी लागणारं जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्ही इथं लिहायचं आहे. द एक्झाम्पल फॉर दी स्विच केस स्टेटमेंट, याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. स्विच केस स्टेटमेंटसाठी सेम राहणार आहे, पण ते प्रोग्राममध्ये कसं आपण लिहायचं आहे ते बघूया. स्विच केस स्टेटमेंट एक्झाम्पल ॲज युजल. पहिला आपल्या येणार आहे कोलन DOC टाईप आणि त्याच्या पुढे काय लिहिणार आहे आपण HTML. दॅट इज द डिफॉल्ट लाईन. नेक्स्ट येणार आहे आपला ॲज युजल पहिला टॅग कोणता येणार आहे आपला हेड टॅग. नेक्स्ट येणार आहे आपला टायटल टॅग येणार आहे. देन नेक्स्ट मी इथं प्रोग्राम केस स्टेटमेंटचा लिहिते म्हणून काय टाकले केस. एंड ऑफ टायटल, एंड ऑफ हेड टॅग. देन वी विल स्टार्ट हिअर बॉडी टॅग. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नेक्स्ट लाईनला कंटिन्यू करू शकता. ओके. देन मी इथे हेडिंग टाकते प्रोग्रामसाठी H1 केस स्टेटमेंट, कारण आपण जो प्रोग्राम लिहितो तो कशाचा आहे स्विच केस स्टेटमेंटचा आहे, म्हणून मी इथे हेडिंगला लिहिणार आहे केस स्टेटमेंट. हिअर आय इन्क्लोज H1 टॅग. देन नेक्स्ट हिअर आय इन्क्लूड स्क्रिप्ट. स्क्रिप्ट टॅग घेतलेली तर त्याचा टाईप ॲट्रिब्यूट यूज करते मी इज इक्वल टू काय आपला टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट. इथे मी व्हॅल्यू काय लिहिलेली आहे टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट. देन मी व्हेरिएबल डिक्लेअर करते var डे इज इक्वल टू 6. व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेलं आहे डे आणि त्याला व्हॅल्यू काय असाइन केलेली आहे 6. हिअर कम्स सेमीकॉमा. each and every statement is enclosed by the semicomma. Then actual program starts here switch, that is the keyword switch. Here comes expression D, here comes expression day. Then started here curly bracket, started here curly bracket. Now our case statements are come. First case 1 colon, case 1 colon. Here comes statement. मी इथं alert message वापरते, alert double quotation Monday. alert Monday.
close the case statement by the semi-comma, then case 2 colon, then again message alert Tuesday, alert Tuesday, semi-comma, then write 7 statements for case 3 alert Wednesday, case 4 Thursday, case 5 Friday, case 6 Saturday, case 7 Sunday. These are 7 values. Then default, if you want to add a default statement, then lastly write down default alert this statement that is invalid day. Then at the last we enclose the curly bracket, then end of script, then end of body tag, and last end of HTML. That is a switch case statement. Here look, when we execute program, the inserted value will be matched with the switch statements or case statements. Switch day is equal to switch day. Here we have assigned value 6 to the variable day. When our pointer moves to the program, this value will be checked. When this matches, it will execute that expression, that is अलर्ट मेसेज, जो तुम्हाला 6 ला मॅच होणार आहे, जो कोणता डे येणार आहे 6 ला, जो तुम्हाला काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे, दॅट इज स्विच केस स्टेटमेंट. तुम्ही असं सेम मंथसाठी करू शकता, इयरसाठी करू शकता. त्याच्यानंतर तुमचे बर्थ डेट आहे, त्या बर्थ डेटसाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्विच केस स्टेटमेंटच्या सहाय्यानं प्रोग्राम आहे तो डेव्हलप करू शकता. थँक्यू.